नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी आणि जीवा किचनमध्ये असतात. तर आता जीवा म्हणतो की मी मात्र फराळ करण्यासाठी मदत करतो. नंदिनी विचारते की असं तुम्ही कोणता फराळ करणार आहे. तर आता जीवा अगदी चकलीचं पीठ मळत म्हणतो की मी चकली बनवणार आहे. तेव्हा नंदिनी आता अगदी बघतच असते. तर जीवा छान अशा अगदी चकल्या बनवून नंदिनीला खायला देतो. नंदिनीला खूपच छान आता त्याची टेस्ट आवडते आणि ती खूपच छान असं म्हणून जीवाकडे बघून खूप खुश होऊन हसते. त्यानंतर आता इकडे काव्या डेकोरेशनची पूर्ण तयारी करत असताना स्टूलवर पडणार तोच लगेच पार्थ येतो आणि पार्थ मात्र काव्याला अगदी आपल्या मिठीमध्ये पकडून तिला खाली पडण्यापासून वाचवतो. हे सर्व बघून आता रम्याचा खूपच जळफळाट होतो. तेव्हा आता काव्या विचारते की कसं येता हो तुम्ही नेहमी मला सावरण्यासाठी. तेव्हा आता पार्थ छान उत्तर देतो. पार्थ म्हणतो की बहुतेक डेस्टिनीलाच असं वाटत असेल की मीच तुम्हाला येऊन सावरावं म्हणून. तेव्हा आता रम्या लगेच हे सर्व येऊन वसू आत्याला सांगते. वसू आत्या रम्याला म्हणते की जर देवाच्या मनात जर काही आले तरच मात्र आता ठरवले तर मोठा धमाका होऊ शकतो. त्यानंतर आता इकडे मालिनी फोनवर बोलत असते आणि ती आपल्या मैत्रिणीला म्हणते की हो म्हणजे तर लगेच तिची मैत्रीण म्हणते की धमाका तर व्हायलाच पाहिजे. तर आता मालिनी ही काव्याला म्हणत असते की आता ही माझी पुन्हा हरवलेली मैत्रीण आहे तर ती माझ्यासोबत हवी आहे. तेव्हा आता काव्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ती अगदी प्रेमाने हात फिरवते. तर काव्य खुश होते. तर आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.